अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। श्रावणातल्या पौर्णिमेला आपल्याला भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची ही एक सेवा करायची। श्रावण पौर्णिमा आणि त्यातले त्यात वरदलक्ष्मी व्रत एकाच दिवशी आल्यामुळे अतिशय महत्त्वाचं योग जुळून आलेलं। ह्या योगावर आपल्याला माता लक्ष्मीला लवंग अर्पण करायचे आहे, त्याची एक सेवा करायची आहे, अतिशय प्रभावी सेवा। त्याचबरोबर सत्यनारायण कधी करावं, 27 ला करावं की 28 ला करावं, तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। आपल्या घरात माता लक्ष्मीने वास करावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करीत असतो। श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर श्रावण सोमवार असेल किंवा एकादशी असेल किंवा श्रावण शनिवार असेल, वैभवलक्ष्मी व्रत असेल, वरदलक्ष्मी व्रत असेल, वरलक्ष्मी व्रत असेल आणि श्रावणातली पौर्णिमा त्याहून जास्त महत्त्वाची आहे। यंदा श्रावणातली पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा आणि वरदलक्ष्मी व्रत, ज्याला आपण वरलक्ष्मी व्रत सुद्धा म्हणतो, हे सगळे एकाच दिवशी आल्यामुळे अतिशय हा दुर्मिळ शुभयोग तयार झालेला आहे। आता सगळ्यात पहिलं पौर्णिमा कधी लागणार आहे, तर 27 तारखेला सकाळी 9:09 सुरू होणार आहे, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 तारखेला ती सकाळी 9:49 असणार आहे। तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं येतं की ताई सत्यनारायण कधी करायचं, तर 9 तारखेला म्हणजे 27 तारखेला सकाळी 9 वाजता पौर्णिमा लागणार आहे। ह्या दिवशी आहे गुरुवार, साक्षात माता लक्ष्मीचाच दिवस आहे, भगवान विष्णूंची कृपा असणार आहे। ह्या दिवशी आपल्याला संध्याकाळी प्रदोष वेळी जी पौर्णिमेची वेळ असते ती असते 27 तारखेला। त्यामुळे आपल्याला 27 तारखेला पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं आहे। मग तुम्ही ह्या पौर्णिमेपासून सुरुवात करा किंवा ह्या पौर्णिमेपासून एक सत्यनारायण करा, 5 करा किंवा 7 करा, तुमच्या इच्छेनुसार 11 करू शकतात किंवा एक जरी केलं पौर्णिमेच्या दिवशी तरी चालतंय। पण आता दुसऱ्या दिवशी काय आहे की वरदलक्ष्मी व्रत पण आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत सुद्धा आहे, ज्योतीची पूजा पण आहे, सत्यनारायण या दिवशी नसणार आहे, म्हणून फक्त हे 3च आहे। मग आता हे सगळे मांडणी कशा करायच्यात, हे सगळे एकाच दिवशी आल्यामुळे ज्योतीचा फोटो, आता बघा आपण ज्योती आईची पूजा आपण आपल्या मुलांसाठी करत असतो। मग आता हे व्रत कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची, अर्थात त्याचा वेगळा फोटो किंवा वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही। माझ्याकडे फोटो आहे तर मग मी तिथेच हळदी कुंकू अर्पण करणार आहे, तिथेच आपल्याला धूपदीप ओवाळायचा, नैवेद्य ठेवायचा आहे। ज्योतीची पूजा झाली। दुसरं आहे वैभवलक्ष्मीचं व्रत। वैभवलक्ष्मीची पूजेची मांडणी कशी करायची सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं उपवास चालू आहे, व्रत चालू आहे, मग त्यांनी ती पूजा मांडणी करायची आपल्याला देवघरात। त्याचबरोबर दुसरं आहे वरलक्ष्मी व्रत। वरलक्ष्मी व्रत याची पूजा मांडणी आपल्याला एका दिवसापुरती असते, मग त्यामुळे आपल्याला ही पूजा मांडणी सकाळीच करून ठेवायची आहे। तुम्ही वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी ही संध्याकाळची पूजा असते, तुम्ही त्याच्यामुळे ते प्रश्नच येत नाही। सकाळी आपल्याला फक्त वरलक्ष्मीची पूजा मांडणी करायची असते। दिवसभर जेव्हा आपण ही पूजा करतो ना, तेव्हा आपल्या घरात सकारात्मकता असते, साक्षात माता लक्ष्मी वास करत असते। एका दिवशीची वर्षातून एकदाच पूजा असते। आता ह्या दिवशी महिलांना गावी जायची घाई असेल, भावाकडे जायची घाई असेल, कारण की हा दिवस म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस असणार आहे, म्हणून आपल्याला 28 तारखेला सकाळीच बघा महिलांनो, जेवढं होईल तेवढं सकाळी आपल्याला याची पूजा मांडणी करायची। आता वरदलक्ष्मी व्रत त्याचबरोबर म्हणजे श्रावण पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे। मग श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या घरात माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे, भगवान विष्णूंची सेवा जिथे केली जाते तिथेच माता लक्ष्मी ही स्थायी असते। आता भगवान विष्णूंची सेवा काय केली जाते, तर तिथे काय मंत्रसूत्र पठण केलं जातं। सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्रीयंत्राची सेवा। श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। मग आता तुम्ही हे कुंकुमार्चन हे बघा, तुम्ही गुरुवारी पौर्णिमा सुरू होते, तुम्ही गुरुवारी सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी 9:49 पर्यंत म्हणजे 9:45 वाजून 5 मिनिटांनी आपल्याला ही पौर्णिमा असणार आहे तोपर्यंत ही सेवा केली तरी चालतंय। म्हणजे वरलक्ष्मी व्रताची मांडणी तुम्ही सकाळीच करायची, अगदी ब्रह्ममुहूर्तावरच करायची, का तर ह्या दिवशी पौर्णिमा पण असणार आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे प्रसन्न वातावरण असणार आहे, रक्षाबंधन आहे, आपल्या मागे धावपळ आहे, पण ही मांडणी पण करायची आणि पूजा पण करायची। तुम्हाला जर शक्य झालं तर वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला आपल्याला श्रावण शुक्रवारी म्हणजे पौर्णिमा असणार आहे, वरलक्ष्मी व्रत असणार आहे, ह्या दिवशी आपल्याला काही सेवासुद्धा करायच्यात। आता तुम्ही सत्यनारायण तुम्हाला जर आदल्या दिवशी नाही झालं तर तुम्ही एक ते प्रदोष काळीच करायला पाहिजे, आणि जर तुम्ही संकल्पयुक्त करत आहात तर तुम्ही 27ला पण केलंय, मग ह्या दिवशी फक्त बघा 28 तारखेला तुम्ही सकाळी वाचन करून घेऊ शकतात। ह्या दिवशी फक्त ह्या दिवशी तुम्ही सकाळीच पूजा करून घेऊ शकतात, कारण की त्यावेळेस पौर्णिमा पण असते। आता राहिलं हे सगळं, त्यामध्ये आपण सेवा काय करू शकतो, तर ह्या दिवशी आपल्याला तुम्ही जसं कुंकुमार्चन करायचं सांगितलं तसं ते कुंकुमार्चन तुम्ही 27ला करा किंवा 28ला केलं तरी चालते।
28ला जास्तीत जास्त 9:45 म्हणजे 9:49 करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ह्या दिवशी कनकधारा स्तोत्र वाचा, ऐका, काही करा, मराठीत म्हणा, संस्कृतमध्ये म्हणा, तरीहीच काही नाही. खूप महत्त्वाची सेवा आहे ही, लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ही, खूप भारी आहे. हे आपल्याला सेवा करायची आहे. आता याच्याबरोबर काय आहे, महालक्ष्मी अष्टकम. तुम्ही श्रावणातलं गुरुवार म्हणजे बघा पौर्णिमेचा जो गुरुवार आहे 27 तारखेचा, त्या दिवशी सुद्धा ही सेवा करायची आहे. दिवसभरात कधी पण करू शकतात. 9:09 पौर्णिमा सुरू होते, तर तुम्ही संध्याकाळी पण ही सेवा केली तर चालते किंवा 28 तारखेला केली तरी चालते. महालक्ष्मी अष्टकमचे तुम्ही ह्या दिवसापासून सुरुवात करा की 11 दिवस करेल, संपूर्ण श्रावण महिना करेल, असं करू शकता तुम्ही 11 दिवसांची किंवा श्रावण महिना संपेपर्यंत. तर 11 किंवा 21 महालक्ष्मी अष्टकमचे तुम्हाला पाठ घ्यायचे आहेत. संकल्पयुक्त घ्या. तुमचं एखादं काम म्हणजे महत्त्वाचं काम आहे, आर्थिक अडचण आहे, ह्या बाबतीत तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ते पाठ घेऊ शकतात. आता ह्या सगळ्या झाल्या सेवा, पण ह्या दिवशी आपल्या घरात आता पौर्णिमा आहे तर मग तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी 9:49 दुर्गा सप्तशती पाठ हा झालाच पाहिजे. दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना असं वाटतं ना की आपल्या घरात खरंच खूप अडचण आहे, तर त्यांनी ही सेवा आवर्जून करा. आता दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही जर वरदलक्ष्मी वराच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम, कारण की जोपर्यंत पौर्णिमेचा काळ आहे ना तोपर्यंत आपल्याला जेवढी जास्त होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. एका दिवसाचा असतं, एक दिवस आपण उपवास करायचा आहे. ह्या दिवशी धावपळ तर खूप असणार आहे, पण हे दोन्ही संयोग म्हणजे श्रावण पौर्णिमा आणि वरलक्ष्मी व्रत एकाच दिवशी आल्यामुळे खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वर म्हणजे काय, आपल्याला वरदान देणारी देवी असते, म्हणून महिलांनो खास करून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. ह्या दिवशी घरात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. 16 वेळेस श्री सुक्त म्हणा किंवा 108 वेळेस तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडावीचे नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे. व त्याचबरोबर देवापुढे आता 9:45 तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा. श्री सुक्त 16 वेळेस 15 वेळेस म्हणायचं आणि 16व्या वेळेस संपूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं असतं. आता ही झाली श्री सुक्ताची सुक्ता. भगवान विष्णू जी सेवा जिथे केली जाते तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते, म्हणून इथे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे. आता ही सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा बघा याच्याबरोबर आपल्याला लवंगांचं अर्चन करायचं आहे. लवंगा अर्पण करायचे आहेत. लवंगा काय करायच्या आहेत, लवंगांचा हा अतिशय महत्त्वाचा उपाय. आपल्याला 21 घ्या किंवा 11 घ्या तुम्ही लवंग, किंवा 5 जरी घेतला तरी चालते. ह्यामध्ये ह्या लवंगा काय करायच्या, सकाळी सकाळी हा आपल्याला 9:49च्या आत 28 तारखेला हा उपाय करायचा आहे. हा गुरुवारी नाही करायचा. लवंग घ्यायच्या, प्रत्येक लवंगावर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र काय आहे बघा, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. कमलात्मक मंत्र आहे, आपल्याला प्रत्येक लवंगावर म्हणायचं आहे. एक लवंगावर म्हटला ती आपल्या वरलक्ष्मी व्रताची मांडणी केलेली असेल तिथे आपल्याला अर्पण करायची आहे. किंवा तुम्ही आता म्हणजे तुम्ही जर मांडणी नसेल केलेली, पूजा नसेल केलेली, तर तुम्ही आपल्या घरातल्या कुलदेवतेच्या टाकासमोर अर्पण करायचे. पण खास करून तुम्ही जेव्हा मांडणी करताल तेव्हा हे वातावरण एकदम वेगळंच असतं, हा दिवस पूर्णपणे वेगळा असतो. म्हणून मला नक्कीच आवर्जून असं वाटतं की महिलांनो आवर्जून आपल्याला सगळ्यांना वरलक्ष्मी व्रताची सुद्धा पूजा मांडायची आहे, तर तिथे आपण अर्पण करायचे. श्री यंत्राला अर्पण करा किंवा कुलदेवतेच्या टाकाला अर्पण करा. आणि आपण जो काही कलश मांडणार आहोत वरलक्ष्मी व्रताचा तिथे आपल्याला अर्पण करायची आहे. तुम्ही जर मांडणी केली असेल तर प्रत्येक लवंग अर्पण करायची. आणि त्यातल्या ज्या 2 लवंग आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, उचलून घ्यायचे. त्याच दिवशी उचलून घ्यायच्या आहेत. त्या उचलून घेतल्यानंतर छोटंसं लाल कापड घ्यायचं, त्यामध्ये त्या 2 लवंगा बांधायच्या. थोड्याशा अक्षदा काळ्या म्हणजे 11 अक्षदा आपल्याला त्यात बांधायच्या. ते सगळे एकत्र करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे. ते घेतल्यानंतर आपली जिथे कागदपत्र असतात, जिथे तिजोरी असते, आपण जिथे असं कुठेतरी जागा असते बघा, तिथे आपल्याला ते ठेवायचे आहे. जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्यावर अत्यंत प्रभावी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा असते. माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहेत. जेव्हा आपण ही सेवा करतो अतिशय मनोभावे करतो, आपल्या संसारात अतिशय भरभराट व्हावी, धनवृद्धी व्हावी, ह्याच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ही सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करा. शक्यतो 9:49 करण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही जी पोटलीची तयार करायची तुम्ही ती नंतर कधीही करू शकता किंवा पौर्णिमेच्या काळात केली तरीही चालते. कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू आपल्या कपाळी लावा, डबीत भरून ठेवा, नंतर कधी लावू शकता. तुम्हाला जर पाठ करणं शक्य नाही तर सिद्धकुंजिका स्तोत्र
वाचू शकतात. कारण की दुर्गा सप्तशती पाठ करणं जर आपल्याला शक्य नाही आहे, तुम्ही गुरुवारी पठण केलं आणि शुक्रवारी करता येणार नाही आहे, तर मग तुम्ही काय करायचं, या दिवशी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची आहे, सत्यनारायण करायचं आहे, श्रीयंत्राचे पूजन करायचं आहे, ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. आता बघा, आपल्या आयुष्यात ना बरेचसे आपल्याला असं वाटतं की याचं चांगलं व्हावं, त्याचं चांगलं व्हावं, पण आपली जी जवळची व्यक्ती असते ना, त्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करा किंवा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करता व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.